करमाळा तालुक्यातील सरपडो येथे बेकायदा हातभट्टी दारू बनवणाऱ्या ठिकाणी करमाळा पोलिसांनी छापा टाकला आहे. IPS अधिकारी अंजना कृष्णा व पोलीस निरीक्षक रणजित माने यांच्या मार्गदर्शनाखाली जेऊर पोलीस चौकी अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. सरपडो येथे झालेली कारवाई पोलीस उपनिरीक्षक संदीप बनकर, राजन सातव, चंद्रकांत गोरे, ज्योतिराम बारकुंड, पोलीस मित्र यांनी ही कारवाई केली आहे. यामध्ये संशयित आरोपी सोमनाथ किसन काळे वय 32 हा गावठी हातभट्टी दारू बनवत असल्याची माहिती करमाळा पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर संबंधित ठिकाणी छापा टाकण्यात आला. त्यावेळेस 800 लिटर गावठी हातभट्टी दारूचे रसायन व हातभट्टी तयार करण्यासाठी लागणारे आवश्यक साहित्य व 20 लिटर तयार हातभट्टी दारू असा एकूण 42,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली आहे. यावेळी संशयित आरोपींना देखील करमाळा पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे सांगण्यात आले आहे. 5 काय केलं ते लाईटचं कनेक्शन एक अशी घेतलेली लाईट. हा हा किती लिटरचा बिल रे? 1000 लिटरचा. ते 100 लिटर ड्रम आहे. 100चे 4 आहेत, 200चा 1 आहे. चला अजून कुठे आहे? अजून कुठे ड्रम थोडा ड्रमला खालून असं